आनंदी प्रेक्षकांनो, आनंदीच्या आयुष्यामध्ये एक नवीन अध्याय जरी सुरू झाला असला तरी खूप नवीन माणसांची एंट्री होऊन मालिका आता एका वेगळ्याच वळणावरती येताना आपल्याला दिसत आहे। मुळातच या सगळ्यामध्ये आता इकडे आनंदीला शिल्पा म्हणजे इकडे आता स्वतः युगंधरची बहीण हिनी आता घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत तिला घराबाहेर ढकलत असतानाच मात्र आता स्वतः युगंधर तिकडे येत शिल्पा ताईला थांबवलेलं आहे। हो प्रेक्षकांनो, आणि त्यानंतर आनंदी माझी बायको आहे आणि कुणीही तिला या घराच्या बाहेर आता काढू शकत नाहीये असं म्हणत मात्र आता आनंदीला आउट हाऊसमधून डायरेक्ट बंगल्यामध्ये आणण्यात आलेलं आहे। पण या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे शिल्पाच्या रागाचा पारा जरी चढला असला तरी युगंधरने आपलं म्हणणं मात्र खरं केलेलं आहे। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तरपणे पाहूया। आनंदीला तिचा अधिकार कसा मिळवून दिलेला आहे ते सुद्धा। इकडे महिला मुक्तीच्या माणसांना, बायकांना घेऊन आता स्वतः इकडे आलेली आहे ती म्हणजे शलाका, आणि शलाका सगळ्यांना सांगत आहे म्हणजे मुद्दामच युगंधर साहेबांनी तिकडे तर लग्न केलं पण तिकडे सगळ्यांच्या समोर लग्न करून हिला घरामध्ये आणण्याचं त्यांना धाडस झालं नाहीये। आपल्या घरच्यांची त्यांना आता इतकी भीती वाटते की हिला त्या आता कंपनीच्या आउट हाऊसमध्ये ठेवलंय, म्हणजे आता कंपनीच्या आउट हाऊसमध्ये कामगारांना ठेवतात म्हणजे हिला अजूनही ते आता कामगारच समजतात का। पण त्याच वेळेला मात्र आता इकडे आनंदी सांगत आहे, हे बघा या साहेबांना काहीही बोलू नका। पण आता इकडे शलाका कुठली ऐकायला, शलाका आलेली आहे आणि ती म्हणजे इकडे आता आनंदीला घेऊन सगळ्यांच्या समोर आनंदीला घेऊन आल्यावरती शलाकाने सगळ्यांना महिला मुक्तीच्या मालकांना सांगितलंय की बघितलं तुम्ही आता काय चाललंय ते। ही आनंदी आउट हाऊस मध्ये राहते आणि शिल्पाताई यावरती शिल्पा चिडले, कोण आहे ही मुलगी आणि हिला इकडे का आणलेलं आहेस। आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते शलाका, का आणले म्हणजे काय, ही आता इकडे तुमच्या घरची सून आहे, सून, आणि हिला या घरामध्ये सुनेचा हक्क मिळवून देण्यासाठी आले। युगंधर साहेब आता बऱ्याचशा गोष्टी घरातल्या बाहेरच्या घरात काही सांगायला मागत नाहीयेत, पण आता या सगळ्यामध्ये त्यांनी हे पाखरू नवीन आणले। शिल्पा चिडले आणि माझा भाऊ असं कधीच करू शकणार नाहीये, हे सगळं तुझी नाटकं आहेत, माझा भाऊ कधीच दुसरं लग्न करणार नाहीये, तो त्याच्या बायकोवरती अजूनही प्रेम करतो आणि हे त्याचं लग्नाचं वय नाहीये। आणि त्यावरती ती म्हणते असं तुम्हाला वाटतंय, पण त्यांनी तर हिला आता लग्न करून या घरात आणलेलीच आहे। आणि महिला मुक्तीच्या बायका आता जोराजोरात ओरडायला लागतात, आनंदीला तिचा हक्क मिळायला पाहिजे, आनंदीला तिचा हक्क मिळायला पाहिजे। मग त्याच वेळेला शिल्पा आता चिडते आणि खबरदार, हिला तुमचा हक्क, हिला हक्क द्यायला हे काही घर तिचं नाहीये, हे माझ्या भावाचं घर आहे आणि या घरात हिला आता हक्काचं स्थान अजिबात मिळणार नाही म्हणजे नाही, असं म्हणत तिने आता मोठाच गहजप केलेला आहे। आणि त्यानंतर मग आता ती सांगायला लागते, मुळातच या सगळ्यामध्ये या मुलीला आणलं तिथून घेऊन जा। महिला मुक्तीच्या बायका आता म्हणायला लागतात, युगंधर साहेब हाय हाय, युगंधर साहेब हाय हाय। आणि त्यानंतर शिल्पा म्हणते, आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा, मला तुमचं काहीही ऐकायचं नाहीये। पण त्याच पीएन पर्यंत फोन आलेला आहे की घरामध्ये महिला मुक्तीच्या बायका आता एंटर करत आहेत आणि त्यांनी घरामध्ये एकच गहजप माजवलेला आहे। आणि ज्या वेळेला पीएनना ही बातमी कळाली ते आता चांगलेच हादरलेत आणि ते लगेचच युगंधरला सांगतात, साहेब आपल्याला निघायला पाहिजे, जी गोष्ट आपण आता इतके म्हणजे लपवण्याचा प्रयत्न करत होतो ती गोष्ट समोर आलेली आहे। आणि त्यावरती युगंधर म्हणतो काय झालं, आणि त्यावरती ते सांगायला लागतात, साहेब अहो आनंदीला घेऊन शलाका बंगल्यावर गेले। आता मात्र युगंधरला काय करावं कळत नाहीये, काय करायचं या शलाकाचं, तिला आता इतका चांगला धडा शिकवला त्याचा तिने बदला घ्यायचं ठरवलेलं आहे, ते काही नाहीये। आत्ताच्या आत्ता आपण इकडे बंगल्यावरती जाऊया असं म्हणत युगंधर बंगल्यावरती जायला निघालेला आहे। आणि त्याच वेळेला पीए म्हणतात, साहेब थांबा, तिकडे आता खूप मोठा गहजब होईल, कारण आनंदीला तिकडून बाहेर काढून तुम्ही आता आउट हाऊसमध्ये जर का ठेवलत ना तर मात्र महिला मुक्तीच्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये इतका गोंधळ घालतील, कामगारांना भडकवतील, तुमच्या विरुद्ध खूप मोठं थोतांड तयार करतील
करतील आणि म्हणूनच मला असं वाटते की तुम्ही या सगळ्यामध्ये जरा शांती घ्यावी. आणि त्यावरती तो म्हणतो काय करावं पण मी आता. यावरती पीए सांगायला लागतात एक काम करा, आनंदीला तिचा हक्क मिळवून द्या, तिला त्याच घरात ठेवा. यावरती युगंधर म्हणतो आनंदीला तिचा हक्क तर मिळणार आहेच, त्याच्यात तर काही वाद नाहीच आहे, पण त्या घरात कसं काय मी तिला ठेवून देणार. नाही शिर्के नाही, मी हे असं करू शकत नाही. यावरती ते सांगायला लागतात जर तुम्ही आत्ता तिथून तिला बाहेर काढलत ना ताईंच्या सांगण्यावरून तर तर मात्र त्या मायका बाहेर जाऊन खूप आरडाओरडा करतील. झालं आता इकडे युगंधर यायला निघालाय आणि ज्या वेळेला युगंधर आता मात्र घरी आलाय, शिल्पा सांगते सांग युगंधर काय चाललंय काय, म्हणजे ही कोण आहे ही मुलगी, ही या घरामध्ये काय करते. आणि त्यावरती युगंधर म्हणतो ताईसाहेब मी सगळं सगळं तुम्हाला सांगतो. आणि त्यावरती ती आता सांगायला लागते अजिबात मला काही बोलायचं नाहीये, तू मला खरं खरंच ही मुलगी कोण आहे आणि या मुलीला या घरात का आणलंय. आणि त्यावरती तो सांगायला लागतो ताईसाहेब ऐका ना. आणि त्यानंतर मग आता युगंधर सांगायला सगळा घडलेला प्रकार. युगंधर म्हणतो ज्या वेळेला हा सगळा प्रकार घडला हे सगळं विद्याधरमुळे घडलेलं आहे आणि विद्याधरमुळे हे लग्न मला करायला लागलंय. मुळातच या पोरीचं दुसरीकडे लग्न ठरलं होतं, हिला दिसत नाहीये, पण ही कामात खूप हुशार आहे आणि हुशार असून ही आता फक्त कामातच नाही सगळ्या बाबतीत हुशार आहे. आपल्या कंपनीला मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळवून देऊन या शलाकाला या सगळ्यामध्ये करण्यासाठी तिनेच आपल्याला मदत केली आहे. आणि असं असताना तिचं लग्न या या आता विद्याधरमुळे मोडलं. तो अर्ध्या रात्री तिला लग्नावरून पळवून गेला होता. आता असं असताना मी हिला वाऱ्यावरती कसं सोडवून देऊ. आणि यावरती ती सांगायला लागते वाऱ्यावरती नाही सोडायचं. आणि ती आनंदीकडे धावून जाते. आनंदीकडे धावून जात ती सांगते हे बघ अशा मुलींना या घराच्या चपलेचं म्हणजे जी पायातली वाहन आहे ती पायातच ठेवायची, तिला डोक्यावर बसवायचं असतं का. अरे पैसे फेकायचे, कोणीही तयार झालं असतं तिच्यासोबत लग्न करायला. आणि असं असताना तिला इथे घेऊन आलास, या घराची मालकीण बनवायला घेऊन आलास. त्यावरती आता मात्र युगंधर म्हणतो ताई चुकतंय तुझं. कसं आहे ना तिच्यावरती पैसे फेकण्यासारखं असं काहीच नाहीये. मुळातच या सगळ्यामध्ये आपल्या चुकीमुळे तिचं लग्न मोडलंय. अख्ख्या गावामध्ये छितू झाली. लग्नातला तो मुलगा तिच्याशी लग्न करायला तयार नाहीये. पंचक्रोशीमध्ये झालंय की ही विद्याधर सोबत रात्री होती, विद्याधराला तिने हात लावू दिला नाही अंगाला, पण पंचक्रोशीत ही पसरलेली होती. आणि त्याचमुळे मला आता असं वाटलं की आपण हिला न्याय मिळवून देऊ शकतो आणि म्हणून फक्त मी हे केलं. मला असं वाटते की तू पण त्याचा रिस्पेक्ट करावा. असं म्हणत विद्याधर तिला आता बोलतोय पण ती चिडते. रिस्पेक्ट वगैरे काही नाहीये, हिला आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जा असं म्हणत ती आता हाताला धरते आणि फरफटत तिला बाहेर आता हाकलायला लागते. लगेचच आता इकडे शलाका तेवढाच पॉइंट उचलून धरते आणि आता बघितलं युगंधर निंबाळकर हाय लग्न करून एका मुलीला आणलंय आणि त्यानंतर आता तिला घराबाहेर काढतायत. घरातले सगळे मंडळी घराबाहेर काढतायत आणि स्वतः मात्र हे सगळं ऐकत बसलेले आहेत. असं म्हटल्यावर ती शिल्पा आता सांगायला लागते चल तू चालती हो, काय करायचं ते कर. यावरती आता मात्र ती सांगते बरोबर आहे, बघितलं ना निंबाळकर आपल्या बहिणीने बायकोवरती केलेला अत्याचार सहन करतायत. बायको कसली, ते कुठे तिला बायको मानतायत किंवा आता त्यांना कुठे काय पडलंय. त्यांनी आपल्या घरामध्ये मौज मजा करण्यासाठी तिला इथे आणून ठेवलंय बस, बाकी काही नाहीये, त्यांचा दुसरा काही हेतूच नाहीये ना. असं म्हणत ती आता चांगलीच या सगळ्यामध्ये इकडे आता युगंधरला ताशेरे ओढायला लागते. पण त्याच वेळेला आनंदी सांगायला लागते थांबा, असं काही नाहीये, माझी अब्रू वाचवण्यासाठी युगंधर साहेबांनी हा सगळा प्रकार केलेला आहे आणि त्यांच्यावरती जर का आता कुणी लांछन उडवलं तर मला चालणार नाहीये, खबरदार कुणीही काही बोलायचं नाहीये. त्यावरती शिल्पा म्हणते बाद झालं हा, तुझा हा आव तुझ्याकडेच ठेव, माझ्या भावाची बाजू घ्यायची तुला काही गरज नाहीये, चल चालती हो इथून. असं म्हणत शिल्पा आता तिला हाताला धर आणि आता लांब ढकलते. पण तेवढ्यातच युगंधर तिकडे म्हणतो ए बघ ताई अजिबात नाहीये, मी तिला लग्न करून आणलेलं आहे, ती माझी लग्नाची बायको आहे. भले या सगळ्यामध्ये मला माहित नाहीये आमच्यामध्ये नवरा बायकोचं नातं कसं काय निर्माण होईल, पण मी तिला इथून कुठे जाऊ देणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा ती इथेच राहणार आहे. आणि त्यावरती आता इकडे शिल्पा सांगते नाही या घरात तिला थारा नाहीये. युगंधर म्हणतो मी या घरात मुळात तिला आणणारच नव्हतो, आउट हाऊस मध्ये ती राहील. आता इकडे शिल्पाने मोठा गोंधळ घातलाय आणि तेवढंच निमित्त करून शलाका सांगते बघितलं आउट हाऊस मध्ये ठेवणार, आउट हाऊस मध्ये ठेवून आता बायकोला आणायचंच कशाला, हा माणूस बंगल्यात राहणार आणि ती आउट हाऊस मध्ये. निंबाळकर सांगायला लागतो अजिबात नाही, आनंदी याच घरात राहणार आहे, याच रूम मध्ये राहणार आहे, कुठेही जाणार नाही. शिल्पा चिडते तिला ढकल
ढकलते, युगंधर चिडतोय, आनंदीला वाचवतोय आणि इथेच आनंदीची बाजू घेत युगंधरने शिल्पाचा विरोध पत्करलेला आहे. आता इथूनच मालिका सुरू होणार आहे कुरघोडींची. म्हणजे आता शिल्पा इकडे आनंदीला त्रास देणार आणि युगंधर तिची बाजू घेणार. मालिका खरं तर आता रंजक होते. आनंदीला तिचा हक्क मिळणार का? येणाऱ्या भागात सगळं कळेल.